नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण फक्त चमचाभर तेलाचा वापर करून झटपट 15 मिनिटात तयार होणारे कुरकुरीत असे फिंगर चिप्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत. लहान मुलांना फिंगर चिप्स फारच आवडतात, तेव्हा अशा प्रकारे अगदी तेलविरहित तुम्ही फिंगर चिप्स त्यांना घरच्या घरी बनवून देऊ शकता. हे फिंगर चिप्स मार्केटमध्ये फारच महाग मिळतात. घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मी फिंगर चिप्स कसे बनवायचे त्याची पूर्ण सोपी रेसिपी इथे मी शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. फिंगर चिप्स बनवण्यासाठी इथे मी 3 लांबट आकाराचे आणि मध्यम जाडीचे असे बटाटे घेतले आहेत. फिंगर चिप्स बनवताना नेहमी लांबटच अशा प्रकारे जाडे बटाटे घ्यायचे आहेत. लगेचच त्यावरची साले काढून घेऊया आणि आपण त्याचे अगदी मीडियम आकाराचे फिंगर चिप्स तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे एक बटाट्याची साले काढून घेतल्यावर राहिलेले जे 2 बटाटे आहेत त्याचीही आपण अशाच प्रकारे साले काढून घेऊया. पाहू शकता तिन्ही बटाट्यांची मी साले काढून घेतली आहेत. आता फिंगर चिप्सच्या आकाराचे आपण अशा प्रकारे बटाटे कापून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे फिंगर चिप्स बनवत आहे, म्हणजे अगदी परफेक्ट फिंगर चिप्स मार्केटसारखे तयार होतात. जर फिंगर चिप्सचं जे साचा असतो तो जर असेल तर फारच उत्तम. तुम्ही त्यानेही अशा प्रकारे बटाटे कापून घेऊ शकता. पाहू शकता अशा प्रकारे साधारणतः एक बटाटा मी व्यवस्थितपणे कापून घेतला आहे. अशाच प्रकारे राहिलेले जे 2 बटाटे आहेत त्याचेही फिंगर चिप्स बनवून घेऊया. पाहू शकता सर्व बटाट्याचे मी फिंगर चिप्स व्यवस्थितपणे बनवून घेतले आहेत. आता ते आपण साधारणतः 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्यावरील जे स्टार्च असते ते खूप प्रमाणात कमी होते. म्हणून साधारणतः 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने बटाट्याचे जे आपण फिंगर चिप्स तयार करून घेतले आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर थंडगार पाण्यात हे जे फ्राईज आपण तयार करून घेतले होते ते अगदी व्यवस्थितपणे भिजवून घ्यायचे आहेत आणि त्याबरोबरच आपण 1 चमचाभर व्हिनेगर घालूया. व्हिनेगर जर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल. इथे व्हिनेगर मी का घालत आहे, कारण हे जे फिंगर चिप्स आपण बनवत आहोत त्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. व्हिनेगर घातल्यामुळे ते थोड्या प्रमाणात कमी होते, म्हणून इथे मी वापरत आहे. आता अशा प्रकारे पाण्यामध्ये जे फिंगर चिप्स आपण तयार करून घेतले होते ते व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता साधारणतः अर्ध्या तासानंतर अगदी फिंगर चिप्स कडक झाले आहेत. अशा प्रकारे कडक झाल्यावर लगेचच त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया आणि इथे मी टॉवेल घेतले आहे. त्यामध्ये जे फिंगर चिप्स आपण पाण्यातून काढून घेतले आहेत ते अशा प्रकारे पसरवून घेऊया. पूर्णपणे पाणी टॉवेल शोषून घेईल. कॉटनच्या कपड्यावरतीच आपण अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने जे फिंगर चिप्स त्यावर घातले आहेत त्यातील पाणी व्यवस्थितपणे शोषून घेऊया. इथे तुम्ही टिश्यू पेपरचा वापर केला तरी चालेल. अगदी झटपट पाणी शोषून घेते. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर सर्व आपण जे चिप्स आहेत ते अगदी व्यवस्थितपणे त्यातील पाणी पुसून घेतले आहेत. आता हे फिंगर चिप्स आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता बाउलमध्ये आपण जे फिंगर चिप्स काढून घेतले आहेत त्यामध्ये 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर, पाव चमचा लाल तिखट आणि इथे मी चवीनुसार मीठ घेतले आहे आणि हे सर्व जिन्नस आपण लगेचच जे फिंगर चिप्स घेतले आहेत त्यामध्ये लावून घेऊया. आता हा मसाला पूर्णपणे फिंगर चिप्सला चिकटावा यासाठी इथे मी चमचाभर तेलाचा वापर करत आहे. तेल घातल्यामुळे कॉर्नस्टार्च आणि बाकीचे जे जिन्नस वापरले आहेत ते अगदी व्यवस्थितपणे फिंगर चिप्सला चिकटून राहतात, म्हणून चमचाभर तेल आवर्जून इथे घालायचे आहे. आता पुन्हा हाताने सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे फिंगर चिप्सला लावून घेऊया. पाहू शकता फिंगर चिप्स अगदी व्यवस्थितपणे तयार मी करून घेतले आहेत, म्हणजेच मसाला पूर्णपणे फिंगर चिप्सला कोट झाला आहे. लगेचच ते आपण एअर फ्राय करून घेऊया. त्यासाठी एअर फ्रायच्या बास्केटला अशा प्रकारे ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया. आता तेलाने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतल्यावर लगेचच जे आपण फिंगर चिप्स मसाला कोट करून घेतले आहेत ते लगेचच अशा प्रकारे व्यवस्थितपणे हलक्या हाताने लावून घेऊया. इथे एकाच वेळेस जास्त एअर फ्राय करून घ्यायचे नाही आहेत. फक्त जेवढे जमेल तेवढे, बास्केट मोठे असेल किंवा छोटे असेल त्याप्रमाणे अशा प्रकारे फिंगर चिप्स व्यवस्थितपणे एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये लावून घ्यायचे आहेत. आता बास्केट पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच आपण हे बास्केट एअर फ्रायरमध्ये घालून घेऊया. आता बास्केट एअर फ्रायरमध्ये घालून घेतल्यावर
लगेच जे फिंगर चिप्स आपण तयार करून घेतले आहेत ते 200 डिग्रीवर साधारणतः 15 मिनटे अगदी व्यवस्थितपणे एअर फ्राय करून घेणार आहोत. 15 मिनटामध्ये 6 ते 7 मिनटे झाली की लगेचच आलटून पलटून दोन्ही बाजूने अगदी एकसमान कुरकुरीत होईस्तोवर एअर फ्राय करून घ्यायचे आहेत. साधारणतः 15 मिनटानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल फिंगर चिप्स मी तयार करून घेतली आहे. तेही फक्त चमचाभर तेलाचा वापर करून. हे अशा प्रकारे फिंगर चिप्स तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी याचा आस्वाद घेऊ शकता. कारण इथे मी फक्त चमचाभर तेलाचा वापर केला आहे. त्यामुळे सर्वांसाठीच ही अगदी हेल्दी अशी रेसिपी मी इथे तुम्हाला दाखविली आहे. अशाच प्रकारे तुम्ही फिंगर चिप्स 31 डिसेंबरला बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. जर एअर फ्रायर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे फिंगर चिप्स बनवून तळूनही घेऊ शकता. तेही फारच चविष्ट लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झटपट, साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि हेल्दीएस्ट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.